कारण मागच्या वेळेस मी तक्रार केली होती. कुठे कुठे मागच्या वेळेस मी तक्रार केली होती. हेच साहेब होते. मला या साहेबांबद्दल काही आक्षेप नाही. त्यांच्या अधिकारामध्ये जे काही त्यांना करायचं होतं ते केले. मागच्या वेळेस मला जे काय सांगितलं की अहवाल समितीकडे आम्ही अहवाल सादर केला, पैसे जप्त करून आम्ही तिकडे पाठवले. त्या अहवालाचं काय झालं अजूनपर्यंत मला माहीत नाही. पण दुसऱ्या दिवशी माझ्यावर केस झाली. माझ्यावर केस झाली ती सोडून द्या. तो कदाचित पोलीस प्रोसिजर असेल, पोलीस प्रोसिजरचा भाग असेल. ती अमाऊंट केलेली, जप्त केलेली जी अमाऊंट आहे ती कुठे आहे, त्याच्यावरती काय कारवाई आपण केली ते अजूनपर्यंत कोणाला कळलेलं नाही. काल रात्री तसाच एक प्रकार घडला. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी पकडलेली गाडी. मी फक्त आपण काय त्याच्यावरती कारवाई करतो एवढं फक्त मी त्यांना विचारलं. ते कुठलेही पंचनामे करत नव्हते. FIR कुठलाही अजूनपर्यंत FIR झालेला नाही. FIR कोणावर झाला? त्या दुसऱ्या गाडीवर ज्याची नंबर प्लेट नव्हती. ते मोटर ऍक्टमध्ये त्याला तो सेक्शन लागला. अजूनपर्यंत ज्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले त्याच्यावरती FIR साधा झालेला नाही. त्याच्यावरती कसली कारवाई झालेली नाही. आता मी पोलीस स्टेशनला जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही निवडणूक आयोगाकडे हे सगळं हँडओव्हर केलं. आता निवडणूक आयोग म्हणेल त्यांची प्रोसिजर त्यांनी करावी. आम्ही मॅडम ह्याच्यामध्ये काय विचार करावा किंवा आम्हाला ह्याच्यातून काय न्याय मिळणार आहे एवढं फक्त तुम्ही मला सांगा. कारण का ते नाहीतर काय होईल, मी इथून निघणार, तुम्ही माझ्यावर 100 केसेस टाका साहेब, मला फरक पडत नाही. पण काय होतंय साहेब, ही जी ढकलाढकली आहे ना, तुम्ही त्यांच्यावर ढकलताय, ते तुमच्यावर ढकलताय. ह्याच्यामध्ये आम्हाला निर्णय मिळणार आहे. एक निर्णयावर आहे की आता ते समोरचे चांगले होते, आम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करायला सांगितली, किंवा ते जर कुठेतरी गुन्हेगार आहे तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझ्यावर मी मॅडम लोकप्रतिनिधी आहे. माझ्यावर जर 24 तासामध्ये FIR होऊ शकते. मी जेव्हा चोरी पकडून दिली तर माझी विनंती आहे की आपण काय कारवाई केली. एक तर काल रात्रीसाठी अगोदरचा तो अहवाल तुम्ही अजूनपर्यंत मला सांगितलेला नाही. तुम्ही अहवाल समितीला दिला. ते पब्लिक डोमेन डॉक्युमेंट आहे की नाही? मग पब्लिक डॉक्युमेंट आहे तर मग पब्लिकला कधी कळणार आहे ते सांगा ना साहेब मला. नाही मॅडम, काय होतं, तुम्ही नुसतं इन्कम टॅक्सला हा विषय डायव्हर्ट करून होणार नाही. तो काळा पैसा होता. तो 2 नंबरच्या कुठल्या व्यवसायातून येऊ शकला असता किंवा आला असेल आपल्याला माहित नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला चौकशीसाठी त्या माणसाला बोलवावं तर लागलं होतं साहेब. तुम्ही त्याला बोलवायला तर पाहिजे होतं. तुम्ही त्या माणसाला बोलवलं नाही आणि तुम्ही माझ्यावर केस टाकली. ठीक आहे, चला माझ्यावर केस टाकली, काय हरकत नाही. पण तुम्ही असं कसं डिसाईड केलं की तो इन्कम टॅक्स ऍक्टच असावा? नाही मॅडम, बघा, आता कोणाच्या घरात जर ब्लॅक पैसा मिळतो तर त्याच्यावर कुठले कुठले सेक्शन लागतात, ते सगळे सेक्शन तुम्ही त्याच्यावर लावणार आहात. मॅडम, मी आपल्याला जे मी बघितलंय माझ्या एक्सपिरियन्स मध्ये, माझ्या अनुभवामध्ये, कॅश घरामध्ये पकडली गेली तर त्याच्यावरती कुठले कुठले नियम लागतात मी बाहेर वकिलांना तुम्हाला द्यायला सांगतो. सेम केस वेगवेगळ्या भागामध्ये देशामध्ये घडलेल्या केसेस तुम्हाला मी सुप्रीम कोर्टापर्यंतचे रेफरन्स देतो. मग तुम्ही कसं ठरवलं की हे इन्कम टॅक्स होतं म्हणून? अच्छा, मला एक सांगा, तर ते दाखवा मला कुठे दिले असेल. ह्यानी मला नाही आहे मॅडम, मी तुमच्या विषयाला कधी कट नाही करणार किंवा कट करत नाही. मला ह्या साहेबांनी दाखवायला पाहिजे होतं. मी ह्या साहेबांच्या विश्वासावर साहेब मी त्या दिवशी निघून गेलो की चला तुम्ही बाकीची कारवाई करा म्हणून. कारवाई तुम्ही मला काय चालली आहे ते पण तुम्ही सांगितलं नाही. अहवाल जो समितीकडे तुम्ही पाठवलाय, तुम्ही म्हणताय पब्लिक डॉक्युमेंट आहे, मग पब्लिककडे कुठे? मीडियामध्ये यायला पाहिजे होता. काल रात्रीची घटना, ती दोन्ही माणसं फ्रीमध्ये फिरतात. आता सांगा मला साहेब, पोलीस सांगतायत तुमची जबाबदारी, तुम्ही सांगताय पोलिसांची जबाबदारी आहे. आम्ही काय समजायचं याच्यामध्ये?
गस्तीवरती किंवा नाकाबंदीवरती असताना केलेली आहे. त्या कार्यवाहीमध्ये जे गस्तीवरती किंवा नाकाबंदीवरती जे पोलीस अधिकारी होते त्यांनी FST जी आपली टीम आहे त्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून ती सूचना दिली की असं कार्यक्रम आपल्याला सापडलेले आहे. मग त्यानंतर त्यांनी आपली FST टीममध्ये जे पोलीस कर्मचारी होते ते पोलीस कर्मचारी त्या सदर ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणानंतर तिथे त्यांनी पोलिसांनी ती सर्व कार्यवाही केलेली आहे. तर काल जो पोलिसांचा हो, मग तुम्ही सांगताय पोलिसांवर जबाबदारी आहे काही सर? तेवढं मला स्पष्ट सांगा ही पोलिसांवर जबाबदारी आहे का? हो सर, त्यांनी रक्कम जप्त करून मग काल पंचनामा तुमच्या अधिकाऱ्यांनी का केले? सर पोलिसांनीच पंचनामा नाही, काल तुमच्या अधिकाऱ्यांनी केले. जे इलेक्शन कमिशनचा बॅच लावून आले होते 2 अधिकारी, त्याच्यामध्ये एकाचं नाव वराडकर. येस सर, येस आडनाव वराडकर. सर ते या जे पंच आहेत सर यांच्या समक्ष करायची कार्यवाही आहे की सर पंचनामा करणारे हे पोलीस ऑफिसरच असतात ते FST. मग त्याच्यामध्ये खाली सही कोणाची आहे पंचनाम्याखाली? पंचांची सही आहे, प्रमुखांनी यांची सही आहे, की पोलीसची पण सही आहे सर. पण सही आहे, पण म्हणताय नुसती त्यांची नाहीये. नुसती त्यांची आहे का? नाही सर, पण म्हणताय ना तुम्ही. मग आता मला सांगा त्याच्यावर काय आम्ही समजायचं? तुमच्याकडे मॅटर आहे की पोलिसांकडे? तुम्ही मला स्पष्ट सांगून द्या का माझ्याकडे मॅटर नाही पोलिसांकडे, मी पोलिसांकडे जातो. सर हा पोलिसांच्याकडचाच मॅटर आहे सर. मग तुम्ही काल अधिकारी का पाठवले? सर FST त्या नॉर्म्स मध्ये बरोबर, त्या कंडिशन मध्ये बरोबर आहे. आता म्हणजे तुमच्याकडे एकही अधिकार नाही की तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन घ्यावी. नाही सर, मी आता ही जी रक्कम कळवलेली आहे मला पोलिसांची जो रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार मी जिल्हा समितीला माझ्याकडून अहवाल पाठवणार की या कार्यवाही दरम्यान अशाची घटना घडली. म्हणजे तो अहवाल परत रद्दी होणार? सर मी माझा अहवाल पाठवणार. तुमचा अहवाल जो आहे साहेब, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, मी पण पब्लिक सर्वंट आहे. सर तुम्ही हे पब्लिक डॉक्युमेंट, पब्लिक डोमेनचे डॉक्युमेंट तुम्ही बाहेर दाखवत नाही आहे ना, मला दाखवत आहे ना, मला सांगताय प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे. सर उलट हे सगळी जी काय कारवाई चालली आहे ना ती उलटी चालली आहे. तुम्ही प्रेशर मध्ये आहात मला माहिती आहे. मला फक्त एवढं सांगा ह्यामध्ये आता तुमचं पुढचं पाऊल काय? सर मी जिल्हा समितीला अहवाल पाठवणार. ते तुम्ही मागचा पण पाठवला होता. सर माझ्या अधिकारामध्ये जी अशी कार्यवाही अहो मग तुमच्या अधिकाराकडे नाहीये ना, तुमच्या अधिकारामध्ये नाहीये. तुम्ही आमच्या उमेदवारांचे फॉर्म 2-2, 2.5 तास इकडे थांबून ठेवले. मग तुमच्याकडे ते अधिकार होते का? तुमच्याकडे निवडणुकीचे 2.5 फॉर्म व्हेरिफिकेशनचे अधिकार होते 2.5 तासासाठी. आता तुम्ही म्हणताय की आता हे अधिकार माझ्याकडे नाही. साहेब असं नका करू. मला फक्त एक स्पष्ट सांगा की आम्ही किंवा तुम्ही ह्याच्यातलं पुढचं पाऊल काय उचलणार? तुम्ही अहवाल समितीकडे देणार, त्या अहवाल तुम्ही आम्हाला देणार आहात की नाही? सर मी अहवाल आपल्याला उपलब्ध करून देतो. कधी देणार मला सांगा? मागचा अहवाल कधी देणार आणि हा अहवाल कधी देणार? मी आजच उपलब्ध दोन्ही अहवाल आपल्याला करून देतो. ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांना इन्स्ट्रक्शन काय दिली आहे का गस्त वाढवण्यासाठी? सर मी आपल्याला त्या दिवशी आपण जशा सूचना केल्या होत्या त्या पद्धतीने आपण अहवाल म्हणजे गस्त ही तेव्हाही वाढवलेली होती. सर आपल्याला म्हटलं की पूर्वी 3 पथक होते तर आपण 5 पथक केले. अहो कसले 3 पथक 5 पथक साहेब? काल रात्री ही घटना घडल्यानंतर मी अशोक सावंत नावाचे भारतीय जनता पक्षाचे तिथे पदाधिकारी त्यांच्या घराच्या बाहेर 10 गाड्या उभ्या होत्या. मी स्वतः गेलो. त्यांनी खिडकीतून माझं म्हणणं आहे बॅग कुठेतरी फेकली आहे. मी पोलिसांना सांगितलं साहेब नुसत्या गाड्या कुठे चेक करताय? ते ठीक आहे सर, ते नंतर आले 10 मिनिटांनी गाड्या चेक केल्या. मी म्हटलं साहेब रात्रीचं घर बाजूला आहे, गाड्यांमध्ये पण पैसे ठेवले का? म्हणजे ही चेकिंग चालू आहे. कुठेतरी आवाज येतो. अच्छा रात्री किंवा पहाटे सगळं प्रिंटआउट सायलेन्स असतं, कुठेही वस्तू टाकली ना आवाज येतो. आम्ही सांगतोय साहेब कुठेतरी आवाज येतो, काहीतरी कुठेतरी फेकलं गेलं, कुठली तरी बॅग मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर खिडकीच्या बाहेर फेकली गेली. मी सकाळी 5 वाजता तरी घराच्या बाहेर गेलो, नाहीतर तुम्हीच माझ्यावर ट्रेसपासिंगची केस लावली असती. मी घराच्या आतमध्ये नाही गेलो. मी पहिला अधिकाऱ्यांना बोलवतो साहेब 3-5 गाड्यांनी मॅडम काही होणार नाही. हे रांगेत उभे असताना पैसे वाटतील. सावंतवाडीमध्ये तसा प्रकार घडला. संजू पार्कच्या वॉर्डमध्ये रांगेत उभे असताना पैसे वाटताना पकडले गेले. मग कसली गस्त आहे मॅडम? निवडणूक अधिकारी म्हणून आम्ही तुमचा रिस्पेक्ट देतो. काय म्हणून आम्ही रिस्पेक्ट द्यायचा मला सांगा? तुम्ही पंच म्हणून जे पाठवता ते पंच, त्यांना काही अधिकार नाही. ते काय कर मॅडम? गंभीर गोष्ट आहे. मी बोलतो काय केलं तुम्ही? पंच म्हणजे पंच नाही की तुम्ही निवडणूक अधिकारी आहात. त्यांनी फक्त बाहेरून गाडीची शूटिंग केली, 2 दरवाजे उघडले, आतमध्ये शूटिंग केली. मला सांगितलं त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाही. मी गाडीला नंबर प्लेट नाहीये,
10 नंतर म्हणजे 10 PM नंतर ही गाडी पकडली गेलेली आहे, जेव्हा तो सायलेंट झोन असतो. त्याच्यामध्ये कोणी प्रचारासाठी बाहेर पडायचं नसतं. विदाउट नंबर प्लेट गाडी 10 दिवसापासून 5 दिवसापासून मालवणमध्ये फिरते, पण त्यांना ते आक्षेपार्ह वाटलं नाही. तो एका आरोपीला बाहेर पळवण्यासाठी आला होता, त्यांना ते आक्षेपार्ह वाटलं नाही. आम्ही न्यायाचा जो काही निवारा आहे तो कोणाकडे मागणार आहोत? तुमच्याकडे. जर हे अधिकारी असेच आम्हाला उत्तर देत बसले, मी तुम्हाला सांगतो मॅडम त्या अहवालामध्ये काय असेल, क्लीन चिट आहे. ह्या साहेबांनी जे अहवाल दिले असणार ना, त्यांना क्लीन चिट दिली असणार. मी तुम्हाला न वाचता तुम्हाला सांगतो. मी बघा, मला कोर्टात जायची इच्छा नाही, पण मला आता जावं लागलं. जे जे घडलं ते मी कॅमेरा समोर किंवा कॅमेरामध्ये कैद करून ठेवलंय. जर मला तुम्ही न्याय देणार नसाल तर मला न्यायाधीशांकडे न्याय मागावा लागेल, पण मला तुम्हाला पार्टी करायला आवडणार नाही. मला खरोखरच तुम्हाला पार्टी करायला आवडणार नाही, कारण का तुम्ही प्रेशरमध्ये आहात. मला माहिती आहे तुम्ही प्रेशरमध्ये हे सगळं करताय, पण मला नाही हे सगळं करावं लागणार. तुमची उत्तरं सगळी टोळाटोळीची उत्तर आहेत. तुम्हाला कसा तरी आजचा दिवस काढायचा आहे. हे काय बरोबर आहे का? तुम्ही माझ्याबद्दल असं करू शकता म्हणजे सामान्य लोकांवर काय तुम्ही करत असाल साहेब? हा मॅडम सांगा मला, सामान्य लोक कसा, सामान्य माणूस कसा न्याय मागायला येणार आहे? तुम्ही अहवाल द्या, नका देऊ साहेब. मला तुमचा अहवाल कळलेला आहे, तुमच्या बॉडी लँग्वेजवरून कळलेला आहे. त्या अहवालामध्ये तुम्ही 100% क्लीन चिट देणार दोघांना, आणि पोलीस पण तेच करणार. ते साधी मॅडम सकाळी 5 वाजले, मी 1:30 वाजता 1:15 वाजता तिकडे पोहोचलोय. ते साधी FIR घ्यायला तयार नव्हते. ह्यांचेच अधिकारी फिर्यादी म्हणून तिकडे फिर्याद नोंदवायला तयार नव्हते. 5 वाजेपर्यंत मग कुठेतरी एक तक्रार झाली, म्हणजे तक्रारीचा एक पेपर माझ्याकडे आणला की साहेब आम्ही हे ते दुसऱ्या गाडीवर, ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले तो सुटला. म्हणजे पोलीस काही कारवाई करणार नाही, आम्हाला काही उत्तर मिळणार नाही, असाच कारभार चालू आहे. मला फक्त दाखवायचं होतं की हे काय कारभार चालू आहे. मला न्याय मिळणार नाही साहेब तुमच्याकडून, मला माहिती आहे. पण मॅडम हे परत कधी जिल्ह्यामध्ये होऊ नये अशी अपेक्षा आहे. आज माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला इकडे झटावं लागतंय. आम्ही सत्तेचे भागीदार असून जर आम्हाला इकडे झटावं लागतंय तर विचार करा परिस्थिती बिचाऱ्या गरीबासाठी काय होते, किंवा तो काय सोचणार आहे, किंवा त्याच्यावर किती गंभीर परिस्थिती आहे. एवढीच फक्त तुम्हाला विनंती करतो. मला तुमची 100% कारवाई साहेब माहिती काय होणार आहे. सगळे सुटणार समोरचे, आणि कदाचित माझ्यावर अजून एक केस कराल तुम्ही. एवढंच फक्त मी म्हणण्यासाठी आलो. बाकी आमची काही अपेक्षा नाही तुमच्याकडून. तुम्ही जर न्याय देणार असाल तर जे आरोप आम्ही केले त्या गंभीर आरोपांवर तुम्ही निर्णय द्या, आणि लवकरात लवकर द्या. आणि जी अहवालची कॉपी ती माझ्याकडे देऊ नका, या आमच्या मीडियाच्या सगळ्या सहकार्याने. एवढीच फक्त मी विनंती करतो.